आज दिनांक किती आहे? 4 मे 2025. आजची तारीख तुमच्या कदाचित लक्षात राहणार नाही, पण माझ्या आणि आम्हा सर्वांच्या खूप लक्षात राहील. आजच्या तारखेला आपण आतापर्यंत जेही वर्षभरापासून हे ट्युशन म्हणून जे चालवतोय त्याला आता एक आपण नाव देतो आहे, आनंदाची शाळा म्हणून. याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कोणाला सांगाल कुठं चालले, तर ट्युशनले चाललो असं तुम्हाला म्हणायची आता गरज नाही. आम्ही आनंदाच्या शाळेला चाललो. आणि नुसतं शाळा आहे तर शाळेमध्ये नवीन काय आहे, तर शाळेमध्ये ज्येष्ठ मुलांपाशी पदं आहेत, शाळेत नवीन नवीन उपक्रम आहेत आणि शाळा ही आपले आतापर्यंत आजूबाजूला ज्या शाळा आहेत त्यापेक्षा वेगळं काहीतरी शिकवणारी आहे. आणि या सर्व प्रवासामध्ये आपल्यासोबत तुम्ही सर्व आहात, मी आहे, सर आहेत आणि येणारे नवीन नवीन पाहुणे आहेत. आणि आपल्याला या प्रवासामध्ये हा प्रवास यशस्वी करायचा आहे, त्यात कुठंही कमतरता असता कामा नये. या आनंदाच्या शाळेची मुख्य 3 उद्दिष्ट मी तुमच्यासमोर सांगतो आहे, ज्या उद्दिष्टांवरती आपल्याला पुढे जायचं. पहिलं उद्दिष्ट आहे जीवन शिक्षण, दुसरं आहे शेती शिक्षण आणि तिसरं आहे रोजगार. शेती शिक्षणासोबतच पहिलं जे जीवन शिक्षण आहे, तर जीवन शिक्षणामध्ये आपण 4 गोष्टी करतो आहोत. त्यामध्ये पहिली आहे इंग्लिश स्पीकिंग, दुसरी सामूहिक वाचन, तिसरं बुद्धिबळ आणि चौथं सध्या गुपित ठेवतोय, पुढे तुमच्यासमोर ते उघडं होईल. शेती शिक्षणामध्ये आपण पहिला उपक्रम सुरू केला आहे, रविवारचा निसर्ग कॅम्प, नेचर कॅम्प. त्यानंतर त्यात दुसरी गोष्ट पुढे चालून लवकरच 2-3 महिन्यात सुरू करूया, ते म्हणजे शेती शिकूया, श्रम करूया. तर ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. त्यानंतर रोजगार. तुम्ही केवळ इथं शिकायसाठी येता हा उद्देश तर आहेच, पण रोजगाराकडे तुम्हाला लवकर वळवणं. मग आपण भाषण स्पर्धांना जाण्यासाठी तयारी करून राहिलो, तो रोजगाराचा एक पहिला टप्पा आहे आपला. आपण त्यानंतर बुद्धिबळ आज खेळून राहिलो, आपल्याला टुर्नामेंट खेळायला जायचं, तो रोजगाराचा आपला एक टप्पा आहे. त्यामध्ये लवकरच आता पुस्तकं निघालेली आहेत परभणीवरून, आपल्याला बुक सेल्स या क्षेत्रात सुद्धा पाऊल ठेवायचं, पुस्तकं विक्री. आणि चौथं आहे तुम्हालासुद्धा ट्युशन शिकवणं, की कसं ट्युशन घेत असतात, कसं मुलांना शिकवत असतात आणि त्यातून आपल्या शिक्षणासाठी कसा रोजगार उभा करत असतात तेही शिकवायचं आहे. असा एक एक टप्पा रोजगाराचा सुद्धा आपल्याला वाढवायचा आहे. म्हणजे काम हे छोटं नाही आहे, काम खूप मोठं आहे. त्याची आज फक्त सुरुवात आहे. आतापर्यंत वर्षभरात आपण जे केलं ते आपण समजून घेतलं की करू शकतो. आणि आमच्यासाठी ही नवीन गोष्ट आहे, तुमच्यासाठी ही नवीनच आहे की खरंच बा आपण हे करू शकू का. तर म्हणून तुमच्याकडेच पदं दिलीत की तुम्ही स्वतःला जबाबदार समजावं आणि छोट्या छोट्या कल्पना करायच्या आणि त्या पूर्ण करून दाखवायच्या. मी तुम्हाला म्हटलं उद्या आपण कॅम्प घेऊ, आज आपण इथं बसलेलो. आपण कधीतरी ठरवलं होतं की नेचर कॅम्प घेऊ, आपण ते केलेत. आपण ठरवलं आपण रोडगा पार्टी करू, आपण ती केली. आपण ज्याही गोष्टी ठरवून राहिलो त्या आपण यशस्वीसुद्धा करून राहिलो. यातून आपल्याला शिकायचं आहे की आपण करू शकतो. सरांनी कधीतरी एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं की माझ्या गावाच्या आजूबाजूला नाही तर माझ्यातर्फे मी करू शकतो काय, की बा एक वाचनालय, सुसज्ज असं वाचनालय माझ्याकडे असेल का. सरांनी कल्पना केली आणि उभं केलं, स्वकष्टानं सर्वांच्या सहकार्यातून उभं केलं. तर अशी आपल्याला एक एक गोष्ट जेही आपण कल्पना करू शकतो ती अस्तित्वात येऊ शकते. त्याच्यामागं कष्ट लागतात आणि त्याच्यामागं प्रेरणा लागते. तर तीच प्रेरणा घेऊन आज आपण इथपर्यंत आलोत. छत्रपती शिवरायांना वंदन करून आणि ज्यांच्या कार्यप्रेरणेतून मी प्रेरणा घेत समोर चाललो आहे, ते आचार्य प्रशांत असतील, बाबा आमटे असतील, साधनाताई आमटे असतील, यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया, या कार्याला सुरुवात केलेली आहे. तर इथून पुढेही तुमचा सहवास माझ्यासोबत असेल आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू तुम्हाला जे काही देता येईल ते देण्याचा. आणि एक छोटीशी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो की तुम्ही भरभरून प्रतिसाद, तुमची मेहनत, तुमचे कष्ट आणि नियमितता द्याल. ठीक आहे. धन्यवाद.